25 जानेवारी 2026ला यंदा आलेली आहे रथसप्तमी आणि यंदाच्या रथसप्तमीचं वैशिष्ट्य माहीत आहे का? अहो, रविवारी आली आहे ती आणि म्हणून खास आहे. कारण रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो. म्हणूनच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून ही रथसप्तमी विशेष खास आहे. आता ज्यांना मकर संक्रांतीचा हळदी कुंकू करायचं अजून जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं. ज्यांना त्यांच्या बाळांना बोरहाण घालायचं राहिलं ते सुद्धा रथसप्तमीला करू शकतात. रथसप्तमीला अजून काय काय आपण करू शकतो, त्याचबरोबर असे कोणते उपाय आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होणार आहे. रथसप्तमी रविवारी असल्यामुळे नक्की काय करायला हवं या सगळ्या संदर्भात हा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होते. रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या, पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. पण चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण आजारी पडत नाही. म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी. मग आता ही पूजा कशी करायची आहे तर चला जाणून घेऊया. व्रतकर्त्याने म्हणजे जो हे व्रत करणार आहे त्याने आदल्या दिवशी षष्ठीला एक भुक्त अर्थात एक वेळा जेवून राहावेत. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून पहाटेच्या वेळी सर्व कामं आवरून घ्यावीत. त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्या, कोणत्याही धातूचा दिवा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा. आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही, म्हणूनच त्याला एक पर्याय आहे. नवीन टब किंवा परात घ्या, गच्चीत नेऊन तिच्यामध्ये पाणी भरा आणि तो दिवा जो तुम्ही पहाटे लावणार आहात तो त्या टपामध्ये किंवा परातीमध्ये सोडा. तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या खोड्याशी ठेवून सुद्धा प्रज्वलित करू शकता. ह्या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाचे गंध उगळून त्या गंधाने सारथी अरुणासह 7 घोड्याच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढा. तुमच्याकडे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरी चालेल. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. त्यानंतर काय करायचं तर गौऱ्याचा विस्तव पेटवायचा आणि तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून पेटवली तरी चालेल. चूल मांडणे शहरात शक्य नाही, त्यामुळे अगदी छोट्याशा विस्तावावर तुम्हाला काय करायचं तर एका मातीच्या सुगड्यामध्ये जे संक्रांतीला आपण पुजले होते ते घेतले तरी चालेल. दूध टाकायचं आणि ते दूध त्या विस्तावर सूर्यप्रकाशामध्ये ओतू जाऊ द्यायचं, अर्थात तापवायचं, अर्थात सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण खिरीचा नैवेद्य सुद्धा सूर्यनारायणाला दाखवतात. नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी सुद्धा चालेल. शेवटी 7 रुईची पानं, 7 प्रकारची धान्य, 7 बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. आता सूर्याला अर्घ्य देणे खूप महत्त्वाचे असते. आता मुळात अर्घ्य देणे म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करणे. पण आता हे अष्टांग अर्घ्य म्हणजे काय तर पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन, कण्हेरीची फुलं आणि कुश हे 8 पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावे. याला म्हणतात अष्टांग्य अर्घ्य देणे. त्यानंतर अन्नदान नक्की करावं. स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गौऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगड्यात जे दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाहतात. यामागे सुद्धा एक कारण आहे.
रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजवात्मक लहरी दुधातून सुगड्याभोवती निर्माण होतात. कोशाकडे आकर्षित झाल्याने हे दूध प्रसाद बनतं आणि हे आपण ग्रहण केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होतं. पूर्वी चूल अस्तित्वात होती, त्यामुळे गवऱ्यावर खीर शिजवणं शक्य होत होतं. पण आता त्याला पर्याय म्हणून नित्यवापरातील गॅसची शेगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लख्ख करावी आणि सकाळी तिच्या पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. जर तुम्हाला अगदी चूल पेटवणं किंवा बाहेर कुठे विस्तव पेटवणं शक्य नसेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने सुरक्षित मार्गाचा अवलंब केला तरीसुद्धा चालेल. सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं आहे आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातली ही खीर आपण ग्रहण करणे महत्त्वाचं. तर ह्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहामध्ये त्याला राजाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात. अशा ह्या सूर्यनारायणाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत ह्या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते, तसेच महत्त्व सूर्याच्या रथालाही आहे. म्हणून ह्या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते. सूर्याच्या रथाचे चित्र सूर्यासह काढले जाते. सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याचं प्रतिकात्मक पूजन रथसप्तमीला केलं जातं. मंडळी, लक्षात घ्या, आपल्याला आरोग्य सूर्यदेवाकडूनच मिळते. कुंडलिकीमध्ये सूर्य बलवान असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे योग असतात, असंही सांगितलं जातं. सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवून देणारा ग्रह आहे, असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या शेगडीची अर्थात गॅसची पूजा नक्की करा. ती का करायची? कारण अग्निदेवता आहे. ज्या अग्निदेवतेच्या कृपेने आपण अन्न घेतो असतो, म्हणून शेगडीची पूजा करावी. रथसप्तमीच्या दिवशी एका मातीच्या भांड्यामध्ये दूध ओतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे. हा रथसप्तमीचा नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात, ज्यामध्ये आदित्य राणूबाईची पूजा केली जाते. म्हणजे आदित्य सूर्यनारायण आणि त्यांच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भगवान सूर्यनारायणचे 7 अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत, अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवतेच्या नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्यप्रमाणे करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणासाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, स्पर्धासाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणित, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजकीय रथ, युद्धासाठी सामग्रिक रथ असे रथांचे अनेक प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचं चिन्ह आहे, उत्कृष्टाचे प्रतीक आहे. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी ज्या 3-4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्यामध्ये सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं. तांब्याच्या कलशात घ्यायचा, त्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये लाल कुंकू किंवा लाल चंदन टाकून, अक्षदा असल्यास तर लाल फूल टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करावे. हे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी करायचे. त्यानंतर सूर्यनारायणाची रथासह पूजा करायची, म्हणजेच त्याच्या रथाचे चित्र काढून सूर्यनारायणाची चित्र काढायचे आणि त्याची पूजा विधिवत करायची. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दुधाचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजे एका मातीच्या कलशामध्ये दूध ओतू घालायचे, चुलीवर ओतू घालायचे. आता हल्ली चूल नसेल तर गॅसवर हे दूध तुम्ही ओतू घालू शकता. अशा अनेक गोष्टी रथसप्तमीच्या दिवशी केल्या जातात.
पण रथसप्तमीपर्यंत म्हणजे मकर संक्रांत आता झाली आहे आणि येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्यामध्ये दानधर्म अतिशय महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घृतदान. घृत म्हणजे तूप. देवघरातील बाळकृष्णाला तुपाने स्नान घालावं, नंतर उष्ण पाण्याने स्नान घालून त्याची पूजा करावी. तसंच गुरुजींना यथाशक्ती तुपाचं दान करावं. आपल्या पापाचा नाश होऊन सूर्यलोक मिळावा म्हणून हे दान करतात. त्याचबरोबर उत्तम वंशासाठी सुद्धा रथसप्तमीला दान केलं जातं. नारळाच्या 12 जोड्या 12 ब्राह्मणांना दान कराव्यात असं सांगितलं जातं. मुक्तपणे वाण लुटण्याचा आनंद आपण घेऊया, इतरांनाही देऊया. म्हणून तर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि हळदी-कुंकवामध्ये वाण लुटतात. अर्थात काही ना काहीतरी उपयोगाच्या वस्तू वाटतात. तिळपात्र दान. कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजे भांड्यात तीळ आणि दुसऱ्या भांड्यात पायस अर्थात तांदळाची खीर भरून ते पात्र दान करावे. हे दान मनशांती देणारे असतं. अगदी सोपी पण अतिशय पुण्यफळ देणारी ही दान देताना मात्र नियम पाळायचे आहेत. नियम पहिला, दान ज्याला द्यायचे आहे ती व्यक्ती सपात्र असावी. याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना यथाशक्ती मदत करावी. दानात दिलेले वस्तू उत्तम गुणवत्तेच्या असाव्यात. घरात लागत नाही त्या गोष्टी दान म्हणून दिल्या असे करू नये. एखादे दान दिलं की मग त्याचा विचार करू नये आणि त्या वस्तूबद्दल कुठलीही आसक्ती ठेवू नये. रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला जो उपाय पटेल तो तुम्ही नक्की करा. रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला काही जमले नाही तर तुमच्या घरातील शेगडीची पूजा मात्र आवर्जून करा. अग्निदेवतेची पूजा करण्याचं पुण्य यामुळे मिळतं आणि घर वर्षभर धनधान्याने भरलेलं राहतं. सूर्यनारायणाच्या कृपेने कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होते. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांचं बोऱ्हाण संक्रांतीला करणं जमलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीपर्यंत कोणताही चांगला दिवस पाहून करू शकता. ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडं पुजायला जमलं नाही अशा महिला रथसप्तमीला सुद्धा ही सुगड पूजा करू शकतात. त्याचबरोबर रथसप्तमीला आदित्य रानूबाईची पूजा सुद्धा केली जाते. रथसप्तमी हा दिवस विशेष असतो, खास असतो. ह्या दिवशी दूध ओतू घालण्याची प्रथा आहे. हे दूध का ओतू घातलं जातं आणि त्यामुळे आपल्या कुटुंबात काय लाभ होतो ह्या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही पाहायला विसरू नका. मित्रांनो, रथसप्तमीला प्रत्येक गावात पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे, तुमच्याकडे कोणती प्रथा आहे, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.